आयसीसी T20 विश्वचषकामध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा या स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिलेला होता, पण आता हा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ हा थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले 2 सामने हे जिंकलेले आहेत आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाकडे सलग 3रा विजय मिळवून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे. मात्र कोणता संघ सलग 3रा सामना जिंकण्यामध्ये यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. I feel, yeah, I mean, they have been doing well, obviously, with their bowling lineup and with their combinations. But yeah, we do have definitely some plans to try and tackle them when we play them tomorrow, and we also have a similar kind of setup when we go and play. But I don't know. We've just now seen the wicket looks good. It looks very good. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्ड कपचा इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊयात. 2007 बॉल आउटमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. तर त्याचबरोबर 2007च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा 5 धावांनी विजय झालेला होता. 2012 मध्ये भारताचा 8 विकेट्सने विजय झाला. T20 वर्ल्ड कपचा हा इतिहास आपण जाणून घेतोय. त्यानंतर 2014 साली भारताचा 7 विकेट्सने विजय झालेला होता. त्यानंतर 2016च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा 6 विकेट्सने विजय झाला. पुढे 2021 मध्ये पाकिस्तानचा 10 विकेट्सने विजय झालेला होता आणि 2022 मध्ये भारताचा 4 विकेट्सने विजय झाला. त्यानंतर 2024च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा 6 विकेट्सने विजय झाला. दरम्यान आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना दरम्यान भारतीय संघानं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हँडशेक करणं हे टाळलेलं होतं. त्यानंतर मोठं चर्चेचं वादळ उठलेलं होतं. आता या सामन्यामध्ये भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला हँडशेकबद्दल विचारल्यावरती त्यानं काय सांगितलेलं आहे पाहूयात. You've broken the suspense on Abhishek, and on handshake will you break the suspense, because Captain Salman Ali Agha said that it would have been great to go back to the old times, so if you can break the suspense on that. कल कर देता हूँ ना ब्रेक सस्पेंस. अभी तो बताया मैंने उनको 24 घंटे आप रुक जाओ, अच्छा गेम खेलेंगे, फिर गेम के बाद अभी इंपॉर्टेंट क्या है आप बताओ. कल गेम इंपॉर्टेंट है, पहले गेम खेलेंगे उसके बाद टॉस का टॉस पे देखेंगे ना. अभी आप रुक जाओ ना 24 घंटा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.